हॅलो. हॅलो. हां, बोला ताई. ताई समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई बोला ना. अनुभव सांगायचा होता. हां, सांगा ना ताई कुठून बोलताय? पुण्यावरून बोलतेय. मागच्या हो. वेळेस एकदा केला होता. काय अनुभव आला ताई? ते मागच्या वेळेस बहिणीच्या केसांचा अनुभव शेअर केला होता. हो, 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 हो. आलं लक्षात. आणि म्हणजे मी रविवारी केला होता बहुतेक. हं, आणि मी हं. इतकी वाट बघितली, की म्हणजे आज येईल, उद्या येईल, आज येईल, उद्या येईल अनुभव. मग आला की नाही? आणि आला तो. पण म्हणजे मी रोजच वाट पाहत होते. आणि तो बरोबर गुरुवारीच अपलोड केला तो मी. अय्या! हो का? हां, हां. हां, म्हणजे मी पहिल्यांदाच शेअर केला आणि तो गुरुवारीच अपलोड झाला अरे वाह, तुमच्याकडून. वाह, वाह, वाह! किती छान ना. आता हे हो. काय माझ्या मनी-धनी नसतं बरं का ताई. हो, तेच ना. म्हणजे मला पण कळालं, की म्हणजे इतके सारे अनुभव असतील हां, त्याच्यामुळे खूप प्रत्येक. अनुभव असतात आणि मग मी कसे जसे शेअर झालेले असतात ना, हां. तसे मी एडिट करून आधीचे करून ठेवते म्हणजे सगळे पुढेपर्यंत. आता पण किती 8 एक दिवसाचे बुक झालेले आहेत अनुभव. हां, हां, हां. हां, हां. मग तेच मग मला माहीत नव्हतं ना. मला असं काय वाटलं, की आज केलं म्हटल्यावर उद्या वगैरे येईल असं. तसं नाही होत. हां, म्हणजे मला पहिल्यांदाच होतं ना ते, त्याच्यामुळे हां, माहीतच नव्हतं. मग हां. मी रोज बघत होते, कधी येईल वगैरे. आणि हां. बरोबर तो गुरुवारीच अपलोड झाला अरे तुमच्याकडून. मला इतकं वाह! छान वाटलं ना, की म्हणजे ह्याच्यात पण किती स्वामींनी मला हो, हे हो. किती दिली. अनुभूती छान दिली बघा ना. हो. आणि हे अनुभव वगैरे सांगायचं पण सगळं स्वामींच्याच हातात आहे ताई. अगदी, अगदी. खरंय, कारण मी खरंय. मागच्या वेळेस पहिल्यांदा फोन केला त्यावेळेस तुम्ही पहिल्या ह्याच्यातच फोन उचलला आणि त्याच्यानंतर मी आज म्हणजे महिना दीड महिना झालं मी करते पण तरी पण तुमचा म्हणजे फोन कधी होत नाहीये. तुम्ही मला करताय पण माझ्याकडून रिसीव्ह होत नाहीये. हां, ते मी योगच यावे लागतात स्वामींच्या हां, मनात योगच यावे लागतात खरंच. खरंय, जेव्हा खरंय. स्वामींच्या मनात असतं ना त्यावेळेस मग कोणीच काहीच करू शकत नाही मग असं. हां, अगदी स्वामींशिवाय काहीच होऊ शकत नाही. हो. हां. आणि तो ज्यावेळेस अनुभव मी शेअर केला ना ताई त्याच्या काय 2 दिवस. सुंदर अनुभव आहे ताई तो तुमच्या बहिणीचा. हो. आणि तो मी शेअर केला ना ताई, हां. त्याच्यानंतर 2 दिवसातच आमच्या घरात परत एक गुड न्यूज मिळाली. माझ्या भावाला म्हणजे अनपेक्षित असलेला जॉब त्याला मिळाला. अरे वाह! बघा बघा. म्हणजे 2च दिवसांमध्ये. मग ताई हे खोटं नाहीये, की तुम्ही अनुभव शेअर करा, स्वामी अजून अनुभव देतात. हो. आणि तोच मला शेअर म्हणजे अजून पण अंगावरती काटा येतोय ताई, हां, की म्हणजे तो शेअर केला आणि लगेच 2 दिवसांनी त्याला आहे ना, म्हणजे तो असाच आला होता हां. इंटरव्ह्यूला. त्याच्या खूप मागे लागलेले, येऊन जा म्हणून. हां, हां, आणि हां. तो एकदा वेळ काढून आला इथे हां, हां. आणि इंटरव्ह्यू वगैरे दिला आणि त्याचं त्याच दिवशी म्हणजे ऑन द स्पॉट सिलेक्शन झालं ते. ओह! किती आणि कृपा आहे बघा सांगा ताई. हो. आणि पेमेंटची पण त्याला अपेक्षा पण नव्हती. म्हणजे 100% पेमेंटचं इन्क्रिमेंट झालं त्याचं. वाह! म्हणजे हे छान आत्ताच्या वाटतं मला. ह्याच्यामध्ये किती अवघड आहे बघा बरं तुम्ही. बरोबर, बरोबर. तरी पण त्याला म्हणजे इतकी इन्क्रिमेंट पण इतकी छान मिळाली आणि पोस्ट पण त्याला खूप छान छान मिळाली. मॅनेजरची पोस्ट मिळाली. वाह, 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 वाह! किती छान वाटतं ते ऐकून. हो ना, म्हणजे अनुभव शेअर केल्याने पण म्हणजे आपण असं म्हणतो, की कशाला लोकं मला काय म्हणतील, माझा आवाज ओळखतील की काय वगैरे असं म्हणजे बऱ्याच लेडीजच्या मनात असं असतं ना, कुणी हां. ऐकलं तर काय वगैरे. बरोबर, पण बरोबर. तसं नाहीये हे जेवढं आपण शेअर करू, जेवढं हं. स्वामींचा प्रचार-प्रसार करू, तेवढा जास्त अनुभव देतात हां, स्वामी. केलंच पाहिजे. ताई म्हणून ना तुम्हाला सांगते ना, मी म्हणते तुम्ही नका नाव सांगू. फक्त जिल्हा सांगितला चालेल. हो, तेच पण ना. हं. किती छान. आता अजून काय अनुभवला मग ताई? तो अ, भावाचा तर झाला अजून? माझ्या लग्नाचं करायचं होतं मला. हां, सांगा ना ताई. म्हणजे माझं 30 वर्ष वय झालं तरी पण काही लग्न होत नव्हतं. हो, म्हणजे तुमचं तर सांगायचंच राहिला होता. बरोबर. हां. हो, म्हणजे प्रॉब्लेम काहीच नव्हता. पण ते मंगळ वगैरे असतं ना, तो बरोबर. थोडासा प्रॉब्लेम होता. हां, मग हां. बाकी तर काहीच नव्हतं. पण घरच्यांनी पूजा वगैरे ते असतात ना, हां, हां, तशा हां. सगळ्या आम्ही केल्या होत्या. पण तरी पण काही योगच येत नव्हता लग्नाचा. हां, हां, हां. मग असंच YouTubeला वगैरे बघून मग गुरुचरित्राचं पारायण केलं. मग बरं. ते हां. पहिल्यांदाच होतं माझ्याकडून. हां, मग हां, मी हां. तरी पण म्हणजे YouTubeला जेवढं कळेल, जेवढं आपल्याला होईल तेवढं मी ते केलं. पण मी हां. ते घरात नाही केलं. आमच्या इथून एक म्हणजे 15-20 मिनिटावरती मठ आहे. हां, हां, मग हां. माझा भाऊ मला सोडवायला यायचा आणि घ्यायला यायचा. हां, मग हां, मी त्या हां. मठात जाऊन गुरुचरित्राचं पारायण केलं होतं. हां, 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 हां. मग 7 दिवस झाले हां. आणि मग ते प्रचिती देतात ना दत्तमाऊली. हो, 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 मग हो. ते शेवटच्या दिवशी असं झालं, की संध्याकाळची वेळ होती. साधारण 7, 7:15 होती हां, हां. आणि लाईट गेली होती. हां, हां. म्हणजे लाईट गेली. मग तेवढ्यात एक कुत्रं आहे ना आमच्या दाराच्या समोर आलं. बरं. हां, हां.
मग मी काय म्हंटल भावाला, की म्हणजे तो पण मला देतच होता ना, म्हणजे तो पण तेवढीच सेवा करत होता ना माझ्या बरोबर, हो, कारण तो हो, मला हो. रोज मठात म्हणजे सोडवत पण होता आणि परत घ्यायला पण येत होता. हां, 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 हां. मग त्याचं पण तेवढंच फळ होतं ना त्याच्यामध्ये. हां, तर हां, ते हां. म्हणजे ते कुत्रं आलं दारामध्ये. मग मी काय म्हणलं, ऋतू म्हणजे माझ्या भावाचं नाव घेतलं. म्हटलं, हां, आतमधून पोळी आण म्हटलं, आपण हां, त्याला देऊया. मग हां. तो म्हणला, एक काम करतो, मी इथं थांबतो, तू पटकन जा आणि पटकन घेऊन ये. मी लक्ष बरं. ठेवतो त्याच्याकडे, अच्छा. जाऊ देत नाही असं. हां, हां, हां. म्हणलं ठीक आहे. म्हणून मी पटकन पोळी आतमध्ये आणायला गेले आणि तो मला आवाज द्यायला म्हणून मागे वळला आणि हां, म्हटला, अगं पटकन आण म्हटला. हां. तेवढ्यात ते म्हणजे परत माझ्याकडून बघून पुढे अंगणात बघताना म्हणजे त्यांनी ज्यावेळेस पाहिलं ना, तर हां. ते कुत्रं गायबच झालं. अगं बाई! काय हां, मग त्याला बोलायचं सांगा, तुम्हाला फक्त दर्शन द्यायला आले होते महाराज. हो, तेवढंच. माझ्या आत्ता पण अंगावरती काटा येतोय ताई. बापरे! मग मी म्हटलं, "अरे कुठे गेलं तू?" तर म्हणजे थांबला होतास ना लक्ष ठेवायला त्याच्यावरती. हो अगं ना. तो म्हटला, "हे काय इथं होतं अगं आत्ता आणि मी तुला फक्त लवकर ये म्हणून मागे मान वळवली. तेवढ्यात ते गायब पण झालं." म्हटलं. "अरे," म्हटलं, "मग मागे वगैरे जाऊन बघ तिथं घरामध्ये कुठं असेल तर," म्हटलं. हां, गेला असेल तर बघ म्हटलं पटकन जाऊन. तर हां. तो पळाला. आमची अशी कॉलनी आहे 17-18 घर हां, आहेत हां, अशी. हां, 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 हां. म्हटलं तिथं जाऊन बघ, मी इकडून जाते, तू पलीकडून जा म्हटलं. तर हां, तो हां. तिकडून गेला, मी इकडून हां, गेले. हां. बघते तर ते कुठंच नव्हतं ताई. बापरे! ताई काय बोलायचं सांगा ताई. हो, निःशब्द होतं ना माणूस. तेच ना. मग ते झालं आणि लगेच लाईट आली नंतर. नंतर हं. म्हटलं कुठे गेला असेल काय? नंतर लक्षात आलं, की बहुतेक ते दत्त महाराजच होते म्हटलं. हो, हो. मग ती जी पोळी आम्ही म्हणजे कुत्र्याला टाकायला आणली होती ना, तेच आम्ही प्रसाद किंवा नैवेद्य म्हणून आम्ही सगळ्यांनी खाल्ली मग घरात असं केलं आई होतं. गं! किती छान, किती छान ताई. आणि मग तेच पारायण झालं. मग शेवटचा दिवस होता. हां, मग हां. मी हात जोडला म्हटलं, "स्वामी पारायण तर झालं," म्हटलं, "आता एवढ्या ह्याच्यात लग्न तर ठरू द्या," म्हटलं. हां, हां, हां. बरं होईल असं लग्न ठरलं तर लवकर. हं. मग मी अशी हात जोडून नमस्कार करायला गेले. तर हां. मठांमध्ये कसं असतं, एक मोठी स्वामींची मूर्ती असते आणि त्याच्या समोर छोटी मूर्ती असते ना. बरोबर, बरोबर. मग दोघांना सेम टू सेम म्हणजे कपडे वगैरे घालतात ना. हो, हो, तर हो. मी असं पाया पडले म्हटलं, "स्वामी लवकर लग्न जमू द्या" वगैरे असं मी पाया म्हणून पडले हां. आणि डोळे उघडले आणि परत म्हटलं आता डोळे उघडून बघावे म्हणून हं, उघडले डोळे. तर जे हं. छोटे स्वामी होते ना ताई, हां, त्यांचे आहे ना कपडे आहेत ना कपडे, हां. तर ती जी म्हणजे त्यांची शॉल होती ना अंगावरती, ती ना उजव्या बाजूनी ना खाली पडली होती. अगो बाई! हां. हां, हां, हां. म्हणजे तो उजवा म्हणजे असं म्हणतात ना, उजवा कौल दिला हो, हो. देवांनी, उजव्या बाजूने कौल दिला. कौल बरोबर आहे. दिला. मग तो डावी बाजूला पण जाऊ शकत होता. हो, हो. हो, पण तो म्हणजे तर उजव्याच बाजूला गेला. तुमची काहीतरी मग त्यावेळेला इच्छा असेल ताई, ती पूर्ण पण झाली असेल. हो, मग तेच मग मी लग्नासाठीच म्हणत होते ना, की स्वामी आज शेवटचा दिवस आहे. हां. लग्न ठरू द्या म्हणून आणि ते बरं. बरोबर त्यांची गळ्यातली मोत्याची माळ आणि त्यांचं ते वस्त्र आहे ना उजव्या बाजूला गेलं. अय्या! कमाल आहे, आणि कमाल तेवढ्या आहे. 2 सेकंदात म्हणजे पाया पडून मनातलं सांगेपर्यंत किती 2-4 मिनिटं तर होतात ना. हो. तेवढ्या ह्याच्यामध्ये त्यांचं ते हे गेलं. म्हणजे स्वामींनी मला ते दिसू पण दिलं नाही, की बघ म्हणजे कसं उजव्या बाजूला किंवा ते माझं वस्त्र खाली पडलं म्हणून. ज्यावेळेस मी हो. डोळे झाकले, त्याच त्याच्यानंतर वेळेला. स्वामींनी जी प्रचिती दिली. आई असे फार सूक्ष्म-सूक्ष्म गोष्टी घडत असतात. हो. त्याच्यामुळे आणि मग आपल्याला मी स्वतःला फोटो पण काढला तो, पण तो माझ्या जुन्या मोबाईलमध्ये राहिला. मग मी अच्छा. घरी येऊन पण मम्मीला वगैरे दाखवलं. म्हटलं, "मम्मी बघ ना, हे बघ ना कपडे स्वामींचे," म्हटलं, "उजव्या बाजूने खाली गेलेत," म्हटलं. अय्या! मम्मी म्हटली, "अगं मग ते स्वामींनी तुला उजव्या बाजूचा कौल दिला, म्हणजे तुझं लवकर म्हणजे लग्न वगैरे ठरेल." आणि त्याच्यानंतर आहे ना ताई 15 दिवसातच माझं लग्न ठरलं. बाई गं! बापरे! आणि विशेष म्हणजे स्थळ काही एवढ्या पण लांबचं वगैरे कुठलंच नाही आलं. माझा मामा जिथं राहतो ना, हां, हां. तिथून 2 किलोमीटर अंतरावरती एक मळा आहे. त्या मळ्यातलं मला स्थळ आलं. बघा ताई, म्हणजे जवळच असते, हां. पण ती स्वामींशिवाय काहीच पाण हलत नाही. हां, म्हणजे असं पण नाही, की पारायण केलं आणि दुसरीकडचा कुठला मुलगा मिळाला. कुठलाच नाही. मामाच्या घरातलाच म्हणजे हो, म्हणजे तो माझा जवळच्याच म्हणजे आता नात्यातलं. हो, मिस्टर आहेत ते म्हणजे माझ्या मामाचाच मुलगा झालाय. ओह! म्हणजे बघा. एवढ्या जवळ असतं, पण शेवटी योग आणि स्वामींची भक्ती केल्याशिवाय काहीच स्वामी मिळत नाही. हां, हां. असं आहे. किती छान, किती छान वाटलं ताई ऐकून. मी तो फोटो पण शेअर केला असता. उजव्या बाजूचं ते स्वामींनी दिलेला कौल आहे ना, हां, हां, हां. त्याचा पाठवते माझ्याकडे असेल तर. असेल तर पाठवा. हो, हो. हो, हो, हो. हं, श्री तेच स्वामी सांगायचं होतं खूप दिवसाचं.
हो, पण काही योगच येत नव्हता. खूप छान ताई. मी शेअर हो. करते हो, हो. चालेल. हं. श्री स्वामी समर्थ.